हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बारामतीतील विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर। विमानातील तांत्रिक बिघाड आणि पायलटच्या लँडिंग वेळी चुकलेल्या अंदाजामुळे अपघात। प्राथमिक अहवालातून माहिती समोर। पुण्यातील कथित मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट। खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांचं नाव नसल्याची माहिती समोर। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर लोणावळा इथे बंद पडला सिमेंटचा कंटेनर। हायवेची वाहतूक पुन्हा मंदावली। वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारशींसह अहवाल द्या। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे MSRDCला निर्देश। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार। शनिवारी 7 तारखेला मतदान तर सोमवारी 9 तारखेला मतमोजणी। चंद्रपूर पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलावाल यांना उमेदवारी जाहीर। मंत्री गुलाबराव पाटलांच्या विमानात तांत्रिक बिघाड। 2 वेळा रनवे जवळ गेल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणात अडथळा। अखेर रस्ते मार्गाने गुलाबराव पाटील प्रचारासाठी रवाना। आणि कुंभमेळ्यासाठी श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण। पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय। नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी विद्यापीठाचा निर्णय। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। पवार कुटुंबीय पुन्हा येणार एकत्र अशी माहिती समोर येते। थोड्याच वेळामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे पवार कुटुंबियांची बैठक होणार आहे। बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवारसह रोहित पवार देखील उपस्थित राहणार आहेत। विविध विषयांवर ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं कळतंय। तर या संबंधित अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, आपण बघतोय की बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार आणि शरद पवार दोन्ही उपस्थित राहणार आहेत। काय सांगाल, काय घडामोडी बारामतीमध्ये घडतात? अगदी खरं आहे प्रियंका, आपण पाहिलं की विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जी राजकीय घडामोडींना वेग येताना आपण बघितलं की अस्थिविसर्जनानंतर जी दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जी दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात जे काही स्पष्टीकरण दिलं याचा व्हिडिओ समोर केला आणि अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्या या विलीनीकरणासंदर्भात वारंवार बैठका झाल्या होत्या आणि कुणाला कुठलं पद द्यायचं, कोण कुठल्या ठिकाणी काम करणार अशी सविस्तर चर्चा झाली होती। हे सर्व स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण पाहिलं की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी या संदर्भात U-टर्न घेतला आणि आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या तर या संदर्भात मला अजितदादांनी कल्पना दिली असती, परंतु या संदर्भात काल स्वतः पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केलं की देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालायचं कारणच नाही। कारण का आमच्या जी चर्चा चालल्या होत्या जयंत पाटील आणि अजितदादा यांच्या माध्यमातून ह्या चर्चा सगळ्या सुरू होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा शरद पवार शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत, परंतु शपथविधीनंतर स्वतः शरद पवार बारामती येथे आले। त्या आल्यानंतर त्यांनी काल आपण बघितलं की बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी अजितदादांच्या घरी ते गेले
अजितदादांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं. सांत्वन भेटी त्यांनी दिल्या आणि नंतर 1 तास ह्या संपूर्ण पवार कुटुंबामध्ये चर्चा देखील झाली. आत्ता 10 वाजता माझ्या पाठीमागे जे आपण बघतोय हे विद्याप्रतिष्ठानचं सेंट्रल ऑफिस आहे आणि या सेंट्रल ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजताच रोहित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शरद पवार हे सर्व पवार कुटुंबीय आलं आहे आणि थोड्याच वेळात या सेंट्रल ऑफिसमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना असल्याची आपल्याला माहिती मिळते. आणि विद्याप्रतिष्ठान येथे अजितदादांच्या 2 स्मारकाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत. या जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार पार्थ पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत. पार्थ पवार हे शरद पवार यांना या 2 जागा दाखवणार आहेत. तिथली माहिती देखील शरद पवार घेणार आहेत आणि त्यानंतर स्मारक कसे असावे, त्याला कुठल्या ठिकाणी असावे, त्याची दिशा कशी असावी हे या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे. आणि आपण बघतोय प्रियंका, या दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र आल्यानंतर जी राज्यसभेची जागा आहे ती रिक्त झालेली आहे आणि पार्थ पवार यांच्यावर मुंडवा जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. खरगे समितीने देखील त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे आता पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच जितेंद्र, बारामतीमध्ये अनेक घडामोडी घडतायत आणि या संदर्भात माहिती आपण जितेंद्रकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 1 महिन्यामध्ये निवड करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्यात, परंतु राष्ट्रीय अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची कमान नेमकं कोण सांभाळणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात.